नमस्कार. आज बनवूया बटाटा आणि साबुदाण्याची खिचडी. आणि बटाटा घालून केली ना एकदम अजून छान लागते खायला. आणि नक्कीच ज्याला ही साबुदाण्याची खिचडी आवडत नसेल ती बटाटा घातलेली खिचडी आहे ना त्यांना नक्कीच आवडेल. साबुदाणा आणि बटाट्याची खिचडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य. हा ना मी 5-6 तास साबुदाणा भिजवून घेतलाय. हा एकदम असा मऊ भिजलाय. असा दाबला का लगेच त्याचं हे होतो. बटाटा घेतलाय आणि बटाट्याचे पण असे ना छोटे छोटे तुकडे करून घेतलेले. शेंगदाणे घेतलेले, हिरवी मिरची घेतली, मीठ घेत. शेंगदाणे ना भाजून घ्यायचे. हे शेंगदाणे ना भाजून घेऊन याच्यावरची साल काढून घ्यायचे. शेंगदाणे भाजून झाले आणि याचं वरचं साल ना इझिली निघतंय. हे तुम्ही असं पण घेऊ शकता, पण हे जास्त लाल आहे. हे घरचे शेंगदाणे घरच्या शेतातले म्हणून ना हे साल काढून टाकायचे. वर साल काढून झाले. आता मिक्सर मधून ना याला मोठं वाटून घ्यायचंय. असं ना मोठे शेंगदाणे वाटून घेतलेले. तेल टाकून घ्यायचंय. हे ना शेंगदाणा तेल आहे. उपवासासाठी ना शेंगदाणा तेल चालतं म्हणून शेंगदाणा तेल घेतले. आता हे कापून घेतलेले बटाटे याच्यात टाकून घ्यायचे आणि हे 50% ना तेलावर शिजवून घ्यायचे. थोडस ना मीठ टाकून घ्यायचं याच्यावरती. बटाटे ना दाताखाली येतात ना मीठ टाकल्यावर मग चव छान येते त्यांची. बटाटे ना थोडेसे शिजले. हिरवी मिरची टाकून घ्यायची आणि ही पण थोडी तेलावर परतून घ्यायची. साबुदाणे टाकून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. हे शेंगदाणे वाटून घेतलेले टाकून घ्यायचे. जेवढे लागतील तेवढे टाकायचे. आणि साबुदाण्याची खिचडी ना कमी साहित्यात होते आणि एकदम इझी करायला. मीठ टाकून घ्यायचंय, चवीनुसार टाकायचं. हे सगळं ना मिक्स करून घ्यायचं आता. आणि आता याच्यावर ना 5 मिनिटं मी झाकण ठेवणार आहे. साबुदाणा ना पूर्ण ट्रान्सफर होतवर ना ही खिचडी ना वाफेवर शिजवून घ्यायची. तर झाकण उघडून बघू. एकदम छान अशी मोकळी ती खिचडी झाली तयार. आणि बटाटा घालून केली ना एकदम अजून छान लागते खायला. आणि नक्कीच ज्याला ही साबुदाण्याची खिचडी आवडत नसेल ती बटाटा घातलेली खिचडी आहे ना त्यांना नक्कीच आवडेल आणि खूप छान लागते. आणि आता ही ना साबुदाण्याची ना खिचडी तयार झाली. एकदम मोकळे मोकळे दाणे झाले तयार. नक्की अशी बटाटा घालून केलेली खिचडी ना तुम्ही करून बघा. ती आता तयार झाली. प्लेटिंग करून घेऊ. मस्त अशी बटाटा आणि साबुदाण्याची खिचडी तयार झाली.